विठू माऊलीच्या ओढीने वर्धा जिल्ह्यातील पुलगाव जवळील नाचनगाव येथील वारकरी पंढरपूरच्या वाटेवर निघाले आहेत। नाचनगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या पुढाकाराने गेल्या 22 वर्षांपासून ही पायी दिंडी काढली जाते। 19 फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात विठोबा रुक्मिणीचे पूजन आणि आरती करून हा सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला। टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात संपूर्ण पुलगाव परिसर दुमदुमून गेला होता। नाचनगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष केशवराय दांडेकर आणि सचिव सुभाष पेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी काढण्यात आली आहे। दिंडी चालक गजानन कृष्णराव सुरशे यांच्या नेतृत्वाखाली 100 पेक्षा जास्त वारकरी विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरकडे रवाना झालेत। या वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी नाचनगावमधील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। ग्रामस्थ आणि भाविकांनी श्री रामदेव बाबा मंदिरापर्यंत पायी चालत वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप दिला। मार्गामध्ये ठिकठिकाणी भाविकांनी वारकऱ्यांसाठी फराळ, शीतपेय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती। खांद्यावर भगवा ध्वज, मुखी विठ्ठल नाम आणि शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करणाऱ्या या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत होत होते। विशेष म्हणजे या पायी प्रवासादरम्यान वारकऱ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था विविध ठिकाणी ग्रामस्थांमार्फत स्वयंस्फूर्तीने केली जाते। वारकऱ्यांचे साहित्य नेण्यासाठी एक स्वतंत्र मालवाहू वाहन देखील दिंडीसोबत आहे। भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा हा त्रिवेणी संगम नाचनगावच्या या पायी दिंडीत पाहायला मिळत आहे। अनेक मैलांचा प्रवास करत हे वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत। या दिंडीमुळे संपूर्ण मार्गावर भक्तीचे चैतन्य पसरले आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा।